केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांना सर्वात मोठा दिलासा आज दिलेला आहे। नवीन कर प्रणालीमध्ये 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर आयकर द्यावा लागणार नाहीये। 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही। तसंच 18 लाखांच्या उत्पन्नावर 70,000ची सूट देण्यात आली। तर करदात्यांना 4 वर्षाचे आयटी रिटर्न्स एकत्र दाखल करता येणार आहे। अधिकचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। जुन्या कर रचनेनुसार 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाहीये। तर नवीन कर रचना आपण पाहतोय 0 ते 4 लाख या दरम्यान उत्पन्न असेल तर 0%, 4 लाख ते 8 लाखाच्या दरम्यान उत्पन्न असेल तर 5%, 8 ते 12 लाखाच्या दरम्यान 10%, 12 ते 16 लाखाच्या दरम्यान 15%, 16 ते 20 लाखाच्या दरम्यान 20%, 20 ते 24 लाखाच्या दरम्यान 25%, 24 लाखांच्यावर 30%। तर नवीन कर रचनेच्या संदर्भात हा तपशील आपण पाहतोय। We have periodically reduced their tax burden. Right after 2014, the nil tax slab was raised to 2.5 lakhs of rupees, which was further raised to 5 lakh rupees in 2019 and to 7 lakh rupees in 2023. This is reflective of our government's trust on the middle class taxpayers. I am now happy to announce that there will be no income tax payable up to income of 12 lakh rupees. नोकरदार वर्ग जो आहे त्याच्यासाठी 12 लाख इन्कम टॅक्स लिमिट त्या ठिकाणी वाढवलेली आहे। ही सरसकट वाढवणं योग्य असं मी त्या ठिकाणी मानत नाही। हे कमी होत होतं याच्याबद्दल दुमत नाही। पर्चेसिंग क्लासला ही जर सोयी दिली असती तर चांगली आहे मी असं म्हणतोय। हाय एंडेड ज्यांचा पे पॅकेट आहे त्यांना हा रिलीफ देणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।